निके उठ पटकन. ओक्ती ओक्ती मास खायचं. हॅलो, जेवण काय करायचं? देवा धर्माची गाणी लावायची असतात निके सकाळची. कसली गाणी लावली ती? तोंड तर कधीच उघडत नाही पोरगीला, नुसता फुगा असतोय फुगा. पण चपात्या फुगते तिच्या. आता भोगर आवाज येणार. होय शपथ, मोठा झाला चिमणीसारखा आवाज नाही येणार आता असं ए दिदे. यज्ञ पण करतो म्हणजे अशी मुंग्यांना साखर घालायची, परत गाईला नैवेद्य द्यायचा. नमस्कार मित्रांनो, मी आहे अर्चना आणि आज रविवार आहे आणि म्हणले छोटासा व्लॉग करावा सगळ्यांसोबत. तर ते दोघे तर काय उठले नाही, निकिता आणि समर्थ म्हणजे माझे भाऊ आणि बहीण. ते लहान आहेत माझ्यापेक्षा, ते अजून काय उठले नाही. तर ही निकी बघा अजून झोपलेलीच आहे. तिला संडे असू दे ना तर मंडे कायम उशिराच उठलेली असते ती. तर ती उठेल आता नंतर. तर मी म्हणते तोपर्यंत बाहेरचं म्हणजे दारातलं लोटून काढून मी पाणी मारून घेते. तर दारात माझं पाणी वगैरे सगळं सडा मारून झालेलं आहे. मी आता जेव्हा आंघोळ करेन तेव्हा तिथे सडा रांगोळी टाकेन. आता हे दोघं बघा, आता समर्थ आता मगाशी उठलेला परत हातरुणात जाऊन झोपला. ही तर कधी पोरगी उठतच नाही लवकर. अगं उठ ना निके, निके ओय तोंड तरी वर कर. नाटकी. तर मित्रांनो माझी आंघोळ करून झालेली आहे आता. तर मी म्हणलं आधी पाणी भरून घ्यावं, देवासाठी एक भरून घेते म्हणजे देवपूजा करण्यासाठी. देवपूजा तर आमच्यात माझी आजीच करते, म्हणजे आई म्हणतो आम्ही तिला. आमची आई जेव्हा आंघोळ करेल ना तेव्हा ती देवपूजा करेल. तुळशीला पाणी घालायला हे घेते, हे हळदी कुंकू आणि हे रांगोळी आहे यात, आणि अगरबत्ती घेते. तुळशीची पूजा करण्यासाठी लागतच नाहीये. लागलं. आता हे झालं. आता ना थोडीशी साखर घेते नैवेद्यासाठी. हे तळटाचं फुल आहे, त्याचा तसा वास पण छान येतो तळटाच्या फुलाचा. सगळे फुल आहेत इथं, जास्वंदीचं पण आहे. जास्वंदीच्या झाडाला ना मी कलम केलंय. त्याला ना केशरी फुल आणि हे फुल येतं पांढरं जास्वंदीच्या झाडाला. हे कडीपत्त्याचं आहे. कडीपत्ता ही सोनचाफ्याचं आहे. त्याला तर आज खूप फुलं आल्यात, नाही तर रोज एक दोन येतात, पण आज 4 फुलं आल्यात एकाच फांदीवर, ते पण. त्यामुळं हे नंतर तोडते. आधी मी तुळशीची पूजा करते, मग जाताना सगळ्या देवांना फुलं घेऊन जाते. हे आता फक्त तुळशीसाठी घेते मी. आमची छोटीशी तुळस आहे, असं वृंदावन नाहीये, पण त्यातल्या त्यात आम्ही करतो पूजा. खरं तर तुळस पण थोडी वाळी गेलीये, दुसरी लावायची तर सापडतच नाहीये. त्यामुळे हे पण मला आज काम करायचंय की ही तुळस काढून दुसरीची छोटीशी तुळस ह्यात अजून लावायची आहे. रोज ना आम्ही पंचयज्ञ पण करतो, म्हणजे अशी मुंग्यांना साखर घालायची, परत गाईला नैवेद्य द्यायचा, परत कुठल्या तर पोराला किंवा म्हणजे बाहेरच्या माणसाला काहीतर खायला द्यायचं.
किंवा लहान मुलांना चॉकलेट द्यायचे आणि कागद जाळायचा म्हणजे तेल किंवा तूप लावून ना तेल किंवा तूप लावून कागद जाळतो. आणि एक कुठलं राहिलं रे? हा, आणि ना अग्नीला नैवेद्य अर्पण करायचा म्हणजे व्हायचा असं. आणि पित्राला एक नैवेद्य द्यायचा. असे 5 आम्ही पंचयज्ञ रोज करतो. रांगोळी काढते आता मी. छोटीशीच काढणार आहे, साधी साधीच काढते, मला काही इतकी जमत नाही. आणि एक लक्ष्मीची पाऊल काढते. जमत नाही मला त्याच्यावर ना हळदी कुंकू मेन लागतं, त्याशिवाय ती रांगोळीशी कम्प्लीट झाल्यासारखीच नाही वाटत. आता ही तुळशी बसली झाली, आता तिकडं काढते रांगोळी मी म्हणजे दारात. आणि साधीच रांगोळी काढते कारण मला आता गडबड आहे, कारण घरातलं पण काम आवरायचंय. मम्मी यायची वेळ झाली आहे, मम्मी गेली आहे मंडेत. ही रांगोळी तर सगळ्यांनाच माहीतच आहे, सगळेच काढतात. आता मी आधी ना तळटाची फुलं घेते कारण ती जास्त असतात तिथं. तळटाची पण आहेत, परत मिरची फुल पण आहे. हे पण फुल आहे, पण हे आता उमलल. हे ना केसरी जास्वंदीचं फुल आहे आणि ह्यालाच मी कलम केलंय. ते झाड आहे हे. हे आता एकाच झाडाला हे आणि हे अशी दोन्ही पण फुलं आहेत. आता मी सोनचाफ्याची फुलं घेते. ही फुलं ना रोज 2-3 येतात, पण आज एकाच फांदीवर 4 फुलं आलत. तुटायची फांदी हळूच घेते. तुमच्या घरी पण आहे का सोनचाफ्याचं झाड? नक्की सांगा. कुठे दिसतात रे फुलं? त्या फांदीवर आहे का? हे मिरची फुल आपण जे गणपतीला वाहतो ना ते वाला. निके उठ पटकन. ओक्ती मास खायचं. गपे नाही खाणार ते. ही स्वीटी आहे का? आणि ते दुसरा आहे तो गोंड्या का? गोल्या. ए चल नाही तुला माश बिश भेटणार. चल तिकडं. चल आई. मला तू आंघोळीला आधी मग मी जाते. इथे छेद घे तुझी त्या कपाट लागल्या सुट्टी गेली. का रे बिचारीला बाहेर काढलं? मी ते उठ काय पटकन. मी सारखं उठवाय नाही येणार आहे तिथं. मी मम्मीला फोन करते आणि विचारते जेवण काय करायचं. आज तसं पण रविवार आहे, चपाती. हॅलो, जेवण काय करायचं ग? चपाती आणि सुकं वांग. वांग कुठं आहे? तर हे आता कणिक मळून घेऊया. मम्मी पीठच नाही, एवढंच आहे. आता गहू निवडाय पाहिजे. अरे मग लावायचं काय चपातीला पीठ? सगळं घेतल्यावर भिजत ठेवते असं, म्हणजे ते चांगलं भिजेल तोपर्यंत मी वांग चिरून घेते, त्याचा मसाला करते. खोबरं आहे का? तू नुसती इकडून तिकडं फिरत बस, आंघोळीला काय जाऊ नको.
की आधी तुझा आंघोळ. असं चिरू का मम्मी? कॅलेंडर पलट. ही चांगली प्लेट. तुला पलटाय सांगितले कॅलेंडर. किती तारीख ती आहे नाही आज? सांगितलं तर ती 2, 3, 4, 5 ला ती कवा बघेल तेव्हा म्हणते तसं. नुसतं असं वर करायचं आणि पाहिजे तेवढं बघायचं बघायचं आणि परत खाली खायचं. करायचं. महिना तर फेब्रुवारी. कुठला महिना आहे आता? मार्च. परीक्षा कधी? माहित नाही. परीक्षा झाली ना? वार्षिक चाचणी मार्च एप्रिल अजून 2 महिने. 1.5 महिना तर 6वीत आहे आता. 7वीत नव्हं. आता उलट आहे ना, आता 5वीत जाणार का? आता घोगरा आवाज येणार. होय शपथ, मोठा झाला आता. चिमणीसारखा आवाज नाही येणार आता. असं ए दिदे. तर मित्रांनो, मी आता माझ्या आईला चहा देते. चहा झालेला आहे. सगळ्यात आधी तिला पाणी लागतं प्यायला. तर आई, इधर पाणी इथं ठेवते बघ. पी. चहा देते तिला. चहा पण झालेला आहे. आता शोधून, मम्मी शोधून दे ग. बघ इथं घेतला मी पेला. तर हा आईला चहा देते मी. इधर चहा पी. तर आमची आई देवपूजा करत्या. तिला ना सकाळ सकाळचा चहा लागतो आधी, त्याशिवाय तिला एनर्जी येत नाही. तुमच्यात पण असं कोणतरी असेलच ना, त्याला चहा पिल्याशिवाय एनर्जी येत नाही कामासाठी. आमच्यात नाश्ता केल्याशिवाय एनर्जी येत नाही. ते पण चहा चपाती तर खातातच, पण जास्ती करून आमच्यात चहा चपातीपेक्षा भाजी चपाती खातात नाश्त्याला. तुमच्यात पण खातात का नाही ते पण सांगा. ही बघा आमची निकी चपात्या करत्या, पण कशी करत्या, तर गाणी लावलेत तिनं पुढं. ही सगळी गाणी म्हणत म्हणत ती चपात्या करणार. मग ती आम्ही खाणार, मग आम्ही पण अशी गाणी म्हणणार तिच्यासारखी येडागत. गाणी पण कसली इंग्लिश लावली ती फुसकी. देवा धर्माची गाणी लावायची असतात निके सकाळची. कसली गाणी लावली ती. तोंड तर कधीच उघडत नाही पोरगीला, नुसता फुगा असतोय फुगा. पण चपात्या फुगते तिच्या, भाकरी पण फुगतात. कणिक मी मळले म्हणून त्या चपात्या फुगणार आहे त्या, कारण मी भिजत ठेवलेलं. ही काय गो मम्मी. वाव, वांगले भारी झाले. आता मी ताटच घेऊन बसते. हे बघा मित्रांनो, मम्मीने जिरा राईस केलेला आहे. आणि हे पण आता मी चपाती, आणि मला लय भूक लागली म्हणून मी घास पण मोडून ठेवलाय. आणि हे मम्मीनं वांग केलेलं आहे. तर मी आता हे खाऊन घेते, तोपर्यंत आमची निकी चपात्या पण करेल सगळ्या. तर मी हा लॉग पण इथंच संपवते. तर बऱ्यापैकी रोजची सकाळ आमची अशीच असते, म्हणजे रविवारची ही अशी असते, पण डेलीची थोडी वेगळी असते. त्याचा पण मी लॉग करेन वेळ भेटेल तेव्हा. तर तुम्हाला माझा लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.